आदरणीय शरद पवार साहेबांनी काल मला फोन करून बोलावून घेतलं होतं, परंतु रात्री मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जो माझ्यावर जो काय जीवन गेला हल्ला झाला होता त्या संदर्भात सत्याग्रह सुरू होता आणि पंचनामा वगैरे पोलिसांचा, त्यामुळे मला उशीर झालेला होता. रात्री मी येऊ शकलो नव्हतो. त्यामुळे साहेबांचा रात्री पुन्हा फोन आला की उद्या सकाळी तुम्ही या, म्हणून मी आत्ता साहेबांच्या निरोपावरून मोदीबागेत साहेबांना घरी भेटायला आलो. साहेबांनी सगळा घटनाक्रम समजावून घेतला. जो काय हल्ला संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी माझ्यावर केलेला होता त्या संदर्भातली सगळी माहिती मी साहेबांना इत्यंभूत सांगितली, पूर्ण घटनाक्रम सांगितला. आणि गेले महिना दीड महिना वारकरी संप्रदायाची जी काय घुसखोरी आहे, वैचारिक घुसखोरी, त्या संदर्भातला सुद्धा आढावा साहेबांनी माझ्याकडून घेतला. वारकरी संप्रदायातील कुणाची काय मतं आहेत किंवा माझ्या कुटुंबाचं काय मत आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं माहिती घेतल्यानंतर साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांना फोन करून या घटनेचं गांभीर्य सांगितलं. आणि मी राज्यभर फिरत असतो, व्याख्यानं देत असतो, प्रतिक्रिया देत असतो, तर माझ्या संरक्षणाची सुद्धा मागणी पोलीस महासंचालकांना पवार साहेबांनी केलेली आहे. त्याच पद्धतीनं पुणे पोलीस आयुक्तांनासुद्धा अमितेश कुमार साहेबांना पवार साहेबांनी फोन केला आणि घटनेच्या गांभीर्याची माहिती देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याच्या साहेबांनी सूचना केल्या. संरक्षणाची मागणीसुद्धा साहेबांनी या पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकाकडे केलेली आहे. त्याचबरोबर आज साहेब आत्ता मुंबईला निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांच्यासोबत साहेबांची बैठक आहे. त्या बैठकीत साहेबांनी हा विषय ठेवलेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत साहेबांची या विषयावर सविस्तर चर्चा आज मुंबईत होणार आहे. तुम्हाला असं वाटतं का, कारण पाठीमागे बघितलं तर प्रवीण गायकवाड यांच्यावर पण शायपीक केली होती, तुमच्यावर झाली होती, तर पवार साहेबांची निकटवर्ती म्हणून टार्गेट केलं जातं असं वाटतं का काय? नाही, खरं तर हे जे काही विवेकी लोक आहेत, पुरोगामी विचाराचे लोक आहेत, अहिंसावादी किंवा कायदा पाळणारे लोक आहेत, यांच्यावर हल्ले वारंवार झालेले आहेत. आणि ही सुरुवात आज नाही आहे. ही 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराजांच्यावर हल्ले झालेले आहेत. त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवलेल्या आहेत. सगळ्या संतांच्यावर हल्ले झालेले आहेत. महात्मा फुलेंच्यावर हल्ले झालेले आहेत. महात्मा गांधींचा खून झालेला आहे. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकरांचा खून झालेला आहे. त्यामुळे जे जे कोणी विवेकाची भाषा बोलतील, पुरोगामी विचार मांडतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतील, त्या लोकांना मनुवादी लोकांची अडचण असते, वर्णवर्चस्वादी लोकांची अडचण असते. सनातन वैदिक धर्माचा आणि वर्णवर्चस्वादाचं समर्थन करणारे मनुवादी विचाराचे लोक असे हल्ले करत असतात. परंतु अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. मी आदरणीय पवार साहेबांच्या भूमिकेच्या नंतर ही भूमिका मांडलेली आहे. पवार साहेबांनी एक लेख लिहिला होता की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झालेली आहे. तो विचार आता मी अजून पुढे महाराष्ट्रभर फिरणार आहे. महाराष्ट्रातल्या तालुक्यात, गावागावात जाऊन वारकरी संप्रदायाचा खराखुरा विचार जो आहे त्याच्याबद्दल बोलत राहणार. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबद्दल बोलत राहणार. परंतु ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यच मान्य नाही आहे, विचार स्वातंत्र्यच मान्य नाही आहे, अशा लोकांच्या धमक्यांना आणि हल्ल्यांना मी बीप घालत नाही. भले जीव गेला तरी चालेल, परंतु आमचा हा संघर्ष थांबणार नाही. मनुस्मृतीविरुद्ध राज्यघटना, मंबाजी विरुद्ध तुकोबा असा हा संघर्ष आहे. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही. वेपन कुठेही दिसत नाही, त्यामुळे तसं कलमही लावलेलं नाही आहे आणि तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण तुम्हाला वाटतं का हे कलम लागतील आणि त्यांच्यावर तशी कारवाई होईल? पोलिसांनी कालच्या माझ्या FIR नुसार 7 कलमं लावलेली आहेत. परंतु तुम्ही जे म्हणला आता की व्हिडिओमध्ये वेपन दिसत नाही, व्हिडिओ कोणाचा आहे? तो व्हिडिओ रेकॉर्डिंग मी केलेलं नाही आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग संग्राम भंडारेने आधी मला ते व्हिडिओ धमक्या बिमक्या गचांड्या मारून धमक्या करून मला त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मग शाई वतायचा कार्यक्रमाला त्यांनी संग्राम भंडारेच्या सूचनेवरून त्यांचा कॅमेरामन जो होता, ते कॅमेरा मोबाईल सगळे तयार होते आणि त्यांनी शूटिंग करायला लावलेले. जो 41 सेकंदाचा माझ्यावर शाई वतानाचा व्हिडिओ आहे तो त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. माझा मोबाईल माझ्या गाडीत होता. माझ्या ड्रायव्हरला मारहाण तिकडे होत होती, ड्रायव्हरला त्यांनी दाबून धरलेलं होतं. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये पुरावा येण्याचा संबंधच नाही. वेपन दिसणार कसे? तिथं निर्जन स्थळ होतं, स्मशानभूमीचा एरिया होता, तिथे कुठेही व्हिडिओ नव्हता किंवा आम्ही शूटिंग करू शकत नव्हतो. गेल्या अनेक दिवसापासून तुमचा आणि त्यांचा संघर्ष सुरू आहे वारकरी संप्रदायाच्या बाबतीत, कसं बघताय सर? माझ्याकडे 2 मागण्या आहेत माझ्या. आत्ता मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला विनंती करतोय की तुमच्याच पक्षाचे आमदार असतील, नितेश राणेसारखे मंत्री असतील, ते जर अशा हल्ल्यांचं समर्थन जाहीरपणे करणार असतील तर हे सरकारला मान्य आहे का? या आमदारांनी आणि मंत्र्यांनी संविधानाची शपथ घेतलेली नाही का? मंत्रिपदाची आणि आमदारकीची शपथ घेताना ती आता पायदळी तोडवतात. मुख्यमंत्री किंवा विधानसभेचे सभापती, अध्यक्ष हे कसं काय बघू शकतात? दुसरा माझा जो प्रश्न आहे तो वारकऱ्यांना आहे
जे खरेखुरे वारकऱ्यांचे पाईक आहेत, फडकरी आहेत, टाळकरी आहेत, विनेकरी आहेत, भजन सम्राट आहेत, पंढरपूरला वारीला जाणारे लोक कोट्यावधी लोक आहेत, लाखो लोक आहेत. या लोकांना मी नम्रपणे आवाहन करतो. ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदायावर गंडांतर आलेलं आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या वारकऱ्यामध्ये मनुस्मृती, भेदाभेद, हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने हिंसक विचार मांडणारे लोक घुसलेले आहेत. वैचारिक अतिक्रमण झालेले, वैचारिक घुसखोरी झालेली आहे. या तात्विक आणि वैचारिक घुसखोरीच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या तमाम समस्त पारंपरिक वारकऱ्यांनी आता भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. ही लढाई माझी व्यक्तिगत नाही आहे, माझी वैयक्तिक कोणाशी दुश्मनी नाही आहे. जे 20 घुसखोर मी जाहीर केलेले आहेत 1 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन, त्यांना मी 21 प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी त्या माझ्या 21 प्रश्नांची उत्तरं पत्रकार परिषद घेऊन द्यायला पाहिजेत. त्याची उत्तरं ते देत नाही आहेत. विवेकी लोकांचा हे विचारांचा जे सामना विचारांनी करू शकत नाहीत म्हणून ते अशा पद्धतीने हल्ले करतात. समस्त वारकऱ्यांनी, समाजातल्या लोकाभिमुख विचारवंत विवेकी लोकांनी जागं व्हावं, कारण हा लढा माझा एकट्याचा नाही. हा लढा मनुस्मृतीविरुद्ध राज्यघटनेचा आहे, लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा आहे, मंबाजी विरुद्ध तुकाराम असा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये मला साथ द्यावी. मी एकटा काही करू शकत नाही, कारण ही लढाई माझी व्यक्तिगत नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.